टेंटमध्ये गेल्यानंतर खूप अस्वस्थ वाटायला लागलं, कारण हातात मोबाईल नाही, समोर आरसा नाही, काहीच नाही. काय करायचं आता म्हणजे. आणि मग मी जेव्हा त्याला दुसऱ्या दिवशी विचारलं, अरे इथं आरसाच नाहीये, तर त्यांनी मला पाणवठ्याच्या तिथे नेलं आणि दाखवलं, ह्याच्यात बघायचं ना, जशी सिंह बघते तसं तू बघायचं त्याच्यामध्ये, तुला पाहावंसं वाटलं तर. रात्री आम्ही झोपलोच, दिवसा आम्ही ते सिंहाचे सगळा प्राईड पाहिला होता. तर तो जो प्राईड होता तो रात्री पहिल्यांदा एका सिंहाने डरकाळी फोडली. डरकाळी फोडल्यानंतर थोडी भीती वाटली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सिंहाने डरकाळी फोडली, तिसऱ्या सिंहाने डरकाळी फोडली आणि मग सगळी प्राईड, एका प्राईडमध्ये 2 नर, साधारण 6 ते 7 माद्या आणि बरीचशी पिलं, अशी ती प्राईड असते. तर त्याच्या सगळ्या डरकाळ्या एकमेकांमध्ये मिसळल्या आणि सगळं जंगल त्यांनी दणाणून सोडलं आणि आम्ही त्या पातळ कपड्याच्या तंबूच्या आत अक्षरशः घाबरून बसलो होतो, म्हणजे कुठच्या क्षणी ते येतील का आणि आपलं काय होणार आहे ते माहिती नाही. आणि त्या डरकाळ्या ऐकता ऐकताच कधीतरी झोप लागली. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठीच्या YouTube चॅनेलला नक्की व्हिजिट करा.